आपले स्वागत आहे. चला तर बघ टायरमधील एअर प्रेशर तपासण्याच्या या सत्रापासून सुरुवात करूया. हा सराव पूर्ण झाल्यानंतर ट्रेनी खालील गोष्टी करण्यास सक्षम असतील. वाहनावरील टायरचा सध्याचा प्रेशर तपासणे, त्यासाठी लागणाऱ्या उपकरणे व टूल्स, ट्रेनीज टूल किट, टायर प्रेशर गेज, एअर प्रेशर इन्फ्लेटिंग युनिट, एअर वॉल रिमूव्हर उपकरण, आवश्यक साहित्य, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार, एअर वॉल आवश्यकतेनुसार, वॉल कॅप आवश्यकतेनुसार. टायरमध्ये एअर प्रेशर म्हणजे काय? प्रेशरची व्याख्या प्रति एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लावलेल्या प्रेशर म्हणून केली जाते. अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर हा प्रेशर आहे जो एका विशिष्ट परिभाषित क्षेत्रावर लावला जातो. तुमच्या टायरचा इन्फ्लेशन प्रेशर तुमच्या टायरमध्ये पंप केलेल्या हवेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे पाऊंड प्रति चौरस इंच, PSI, बार किंवा KPA वापरून मोजले जाते. मेजर करताना टायर थंड असताना मेजर करणे नेहमीच चांगले. इथे थंड म्हणजे टायर फिरवले नाही करणे नेहमीच 2 ते 3 तास उभी आहे. आपल्या वाहनाच्या एकूण टायर कार्यक्षमतेसाठी टायरची योग्य इन्फ्लेशन प्रेशर राखणे तुलनेने सोपे आणि आवश्यक आहे. योग्यरित्या भरलेले टायर जास्त लाईफ आणि फास्ट स्टीअरिंग रिस्पॉन्स, चांगली इंधन कार्यक्षमता आणि अयोग्यरित्या भरलेल्या टायरपेक्षा चांगला प्रवास करण्यास मदत करतात. कमी आणि जास्ती हवेमुळे समस्या उद्भवू शकतात, जसे की ट्रेड खूप लवकर खराब होणे किंवा टायर निकामी होणे. आपण आपल्या टायरचा जास्तीत जास्त फायदा घेत आहात याची खात्री करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दरमहा आपल्या टायरचा प्रेशर तपासणे. एअर प्रेशर मापक एखाद्या उपकरणात किती प्रेशर आहे हे मोजतो. अनेक यंत्रणांना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी एअर प्रेशर किती आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. एअर प्रेशर मोजण्यासाठी आपण गेज वापरू शकतो. प्रेशर गेज म्हणजे काय आणि हे गेज कसे काम करते? प्रेशर गेज हे टायरचा प्रेशर तपासण्यासाठी वापरले जाणारे मोजमाप यंत्र आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर बोर्डन ट्यूब प्रेशर गेज तयार करण्यासाठी केला जातो. जेव्हा बोर्डन ट्यूबमधील हवा वर जाते तेव्हा ती सरळ होते. यामुळे गिअर सेक्शन घड्याळाच्या विरुद्ध दिशेला फिरतो. प्रेशर गेजची काही खास वैशिष्ट्ये अशी आहेत. यात उत्कृष्ट लोड सायकल स्थिरता आहे. याचा अर्थ असा आहे की कोणतेही आयटम किंवा सामग्री खंडित किंवा खराब न होता वारंवार जड भार हाताळू शकते. यात शॉक प्रोटेक्शन आहे. याचा अर्थ असा की जेव्हा ते अचानक आदळला जातात किंवा हादरतात तेव्हा तुटत नाहीत. सर्व चांगले भाग स्टेनलेस स्टीलचे आहेत. हवेच्या प्रेशर मापक पॉझिटिव्ह प्रेशर 0 ते 200 PSI पर्यंत असतो. प्रेशर गेजच्या नळीत एक ॲडॅप्टर असतो जो टायरच्या छोट्या भागाला खाली ढकलतो, ज्यामुळे हवा आत आणि बाहेर जाऊ शकते. हा भाग नळीत जातो. टायरच्या आत PSI किती आहे हे स्केलवरून दिसून येते. मॅन्युफॅक्चरर कंपनीने सांगितल्याप्रमाणे आहे की नाही हे तपासू शकता. जर टायरचा प्रेशर कमी असेल तर आपण अधिक हवा भरू शकता. जेव्हा एअर प्रेशर शिफारस केलेल्या प्रेशरपर्यंत पोहोचतो तेव्हा गेज हवा भरणे थांबवा. प्रेशर गेजचा वापर करून
टायर एअर प्रेशर कसा तपासला येईल ते पाहूया. टायर वॉल्व कॅप काढून टाका आणि धूळ काढून टाकण्यासाठी वॉल्व बाहेरून स्वच्छ करा. टायर प्रेशर गेज घाला आणि रीडिंग घ्या. एअर प्रेशर शिफारस केलेल्या मूल्यानुसार आहे की नाही याची तुलना करा. टायरला इन्फ्लॅशन किंवा डिफ्लॅशनाची आवश्यकता आहे की नाही हे तपासा. जर ते फुगवायचे असेल तर एअर इन्फ्लॅटर घाला आणि गेजमध्ये टायर प्रेशर रीडिंग पहा. काही उपकरणामध्ये एअर प्रेशर पूर्वनिर्धारित करण्याची क्षमता असेल. एकदा एअर प्रेशर सेटिंग पॉईंटवर पोहोचला की तो आपोआप इन्फ्लॅशन थांबवतो. साबणाच्या द्रावणाचा वापर करून वॉल्वमध्ये हवा लिकेज आहे की नाही हे तपासा. वॉल्वमधून हवेचे बुडबुडे बाहेर येत नाहीत याची खात्री करा. जर हवा बाहेर येत असेल तर हवा का निघत आहे हे पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. हवा बाहेर येत नसेल तर कॅप लावून घ्या. टायर एअर प्रेशर तपासण्याबाबत या सत्राचा सारांश घेऊया. मॉड्यूलमध्ये आवश्यक साधने आणि उपकरणे, प्रेशर गेजची कार्यसंकल्पना, त्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये आणि टायर एअर प्रेशर तपासण्याचे स्टेप बाय स्टेप तंत्र समाविष्ट आहे. मुख्य विषयामध्ये आवश्यक साधने आणि उपकरणे म्हणजे टायर प्रेशर गेज, एअर प्रेशर इन्फ्लेटिंग युनिट इत्यादी. प्रेशर गेजचे कार्यतत्व म्हणजे बोर्डन ट्यूब, विशेष वैशिष्ट्ये आणि टायर एअर प्रेशर तपासण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया यांचा समावेश आहे.